अशी कहाणी आणि त्यांच्या जवानीतून मी राहुल राठोड पुढचाच थांबतो. पुन्हा भेटूया. तर ऐरोली कोलीवाडा अभि जोशीचं जर आगमन झालं असेल, अभि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र नुकताच शॉप त्याने ओपन केलाय. अभि जोशी आमचे मित्र, खूप चांगला खेळाडू आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. जशा प्रकारे खेळी देखील करतो आणि तशाच प्रकारचं व्यक्ती देखील आहे. अभि दादा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. दादाशिवाय कधीच आवाज तो देत नाही. मित्रांनो, ॲज अ प्रामाणिकपणा त्याच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळतं. आपला मराठी माणूस आज व्यवसाय देखील सुरू केलाय. त्यांच्या शॉप मध्ये जावा मित्रांनो, एक दिवस नक्की व्हिजिट करा. माझी उपस्थिती मिळणार आहे. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. धन्यवाद रोहित भोपी सर, आपण कुठे असाल तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आपलाही आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल राठोड यांचा तुम्ही आवाज ऐकत होतात. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. चला दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला. एका बाजूला श्रेय 11 सानपाडा तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 महापे टीम. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेऊन मेडन षटक फेकलं होतं निलेश, त्याच्यावरती प्रतिहल्ला रोहित पुजारीचा पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्रायचा पाहायला मिळाला. चौकार आला. 4 ओव्हरची ही मॅच आहे. रोहित पुजारी सुरेश यादव ही सलामीची जोडी आहे रुद्र महापे टीमची. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. लाजवाब फटका पाहायला मिळतो. पॉइंटच्या बाजूने बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषा पार. दुसऱ्याच बॉलवरती आलाय हा दुसरा चौकार. हॅलो, पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळालेत. रोहित पुजारी यावेळी समोरच्या दिशेला बब्याला चकवण्यामध्ये थोडासा यशस्वी ठरला होता रोहित पुजारी. तो मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण तेजस पाटीलचं पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. सिंगल रन. सुरेश यादव आता स्ट्राईक वरती आलेत. रुद्र महापे या टीम कडनं भरपूर वर्ष झालं सुरेश यादव हा खेळाडू खेळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. तो निलेश थोडासा मात्र महागडा ठरत असताना 3 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळेस मात्र हुक केलाय. व्हॉट अ शॉट, काय फटका लगावलाय. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुद्र 11 महापे टीम साठी आणखीन एक चौकार आलाय सुरेश यादवच्या बॅटमधनं. 13 धावा दाफलकावरती 13 रन्स. महागडा षटक निलेश पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेऊन त्याने मेडन षटक टाकलं होतं अगेन्स्ट सारसोळे, परंतु या मॅच मध्ये थोडासा महागडा पाहायला मिळतोय. तब्बल 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर सुरेश यादव पाहायला मिळतोय. यावेळेस स्विचिट लगावण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. अपील जोरदार आहे परंतु पंचांना काही इंटरेस्ट नाही. हा बॉल निर्धाव आला. चांगली धावसंख्या आतापर्यंत जमवण्यामध्ये यशस्वी झाला रुद्र 11 महापे संघ. गतवर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता. बालचंद्र स्मृती चषक ही ट्रॉफी जिंकली होती जुगावच्या मैदानावरती. यावेळेस पंचांचा इशारा हा वाईट बॉलचा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा वाईट बॉल. टीमची धावसंख्या दाफलकावरती 14 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल शिल्लक.
पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जय गणेश कुशीर 11 सरस्वती टीमला पराभूत केलं. दुसऱ्या बाजूला रुद्र महापे टीमचा विचार केला तर निकेत स्मृती शहाबाज या टीमला त्यांनी पराभूत केलेला. यावेळी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागलेली आहे, चेंडू हवेमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं होतं. स्लोवर वन मध्ये फसला गेला सुरेश यादव. पहिला धक्का लागलाय रुद्र 11 महापे टीमला आणि पहिली सफलता मिळतीये टीम श्रेया 11 सानपाडा या टीमला. सुरेश यादवचा खेळ संपला आणि नंबर क्रमांक 3 वरती भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले संपले. टीमची धावसंख्या दाफलकावरती 14. विकेट आतापर्यंत गमावलेली आहे. नवीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो निलेश उभाळे. याही गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील आणि रोहित पुजारीवरती आता मात्र चांगली नजर असणार आहे. कारण की रोहित पुजारीला इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार. सुरेश यादव हा महत्वाचा खेळाडू बाद झाला रुद्र 11 महापे टीमचा. फिल्डिंग मध्ये थोडीशी विरचना जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतो निलेश लेफ्ट आर्म. समोर रोहित पुजारी या मागच्या ओव्हर मध्ये खूप चांगली सुरुवात केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आल्यात. यावेळेस मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी देखील झाला. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. 4 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर पहिलं षटक तुम्हाला पॉवर प्लेचं मिळेल. त्याच्यानंतर 3 षटकांमध्ये आपण पाहू शकाल 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषा लगत 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 ऑफ साइडला आहेत, 3 ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक सजवला गेला. रोहित पुजारी पहिले 2 बॉल मध्ये 2 चेंडू जर पाहिलं तर निर्धाव टाकले गेलेत. शांत ठेवण्याचं काम केलं गेलं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू डॉट बॉल आला. पहिले 3 बॉल निर्धाव. दबाव पूर्णपणे रोहित पुजारी यांच्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात झाली होती रुद्र 11 महापे टीमची, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज निलेश उभाळे, जिथे मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. भावेश पाटीलला तर थोडंसं काहीतरी कानामंत्र देत असताना कारण महत्वाचं असतं ज्यावेळेस स्ट्रायकर यांचा फलंदाज बॉल मिस होतो तर त्याचं काम आहे, नॉनस्ट्रायक यांच्या फलंदाजाचं काम आहे त्याला सांगणं, कारण की त्याचा फुटवर्क कसा आहे, तो खेळतोय कसा हे सांगणं त्याला भरपूर महत्वाचं आहे. यावेळेस पूर्ण स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल पकडला. वा व्हाट अ कॅच. रोहित पुजारी याच्यावरती दबाव निर्माण केला. पहिले 3 बॉल 3 निर्धाव आणि 4थ्या बॉल वरती मात्र धक्का दिलाय दुसरा. रुद्र 11 महापे टीमला मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना रोहित पुजारी बॅक टू द डगआउट. चला दुसऱ्या विकेटचं पतन. 4थ्या बॉल वरती विकेट मिळाली परंतु कॅच काय लाजवाब पकडलेली. खूप चांगला झेल पाहायला मिळाला निलेश उभाळे यांच्या माध्यमातून. पहिलं षटक जरूर महागडं पाहायला मिळालं परंतु या ओव्हर मध्ये धावा आतापर्यंत एकही खर्च केलेली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आला. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. श्रेया 11 सानपाडा संघ, त्याचबरोबर आपण पाहतोय रुद्र 11 महापे संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय, जिथे धावा अजूनपर्यंत आलेले नाहीत. या ओव्हर मध्ये विकेट एक गमावलेली आहे. 3 निर्धाव चेंडू पहिले जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवले 2 बॉल. त्याच्यानंतर तिसरा बॉल मिस केला. गुडलाईन स्पॉट वरती जसा बॉल पिच झाला उसळी घेतली, मदत मिळते विकेट वरती या गोलंदाजाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल गॅदर करत असताना तो निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि 4थ्या बॉल वरती स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल पकडणं भरपूर कठीण असतं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये आपण पाहिलं असेल मोहम्मद शमी असे भरपूर वेगाने स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये त्याला झेल पकडण्याची संधी होत्या. ट्रॅव्हिस सेटचा झेल देखील त्याने ड्रॉप केला होता. ते कठीण असतं
ते काम मात्र करत असताना यावेळेस पुन्हा एकदा याही वेळेस मात्र आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो, लाजवाब षटक पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर निलेश उभाळे याने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि ज्याने मेडन षटक हाताळलं होतं निलेश भवर, तो गोलंदाज ठरला या स्पर्धेमधला पहिला हॅट्रिक घेणारा, पहिला मेडन षटक टाकणारा. आणि त्याच टीमचा दुसरा खेळाडू ठरेल का मेडन षटक टाकणारा, निलेश उभाळे. शेवटचा बॉल, चला शेवटचा बॉल, चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी आहे, दुसरी विकेट मिळेल का? यस मिळाली, आणखीन एक मेडन षटक. पहिल्या मॅच मध्ये निलेश उभारे आपल्याला पाहायला मिळाले, निलेश भवर पाहायला मिळाले आणि सेकंड मॅच मध्ये निलेश उभाळे आपल्याला पाहायला मिळतात. एकाच टीम मधले दोन गोलंदाज 2 मॅचेस मध्ये मेडन षटक टाकण्याचा कारनामा केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितू येतोय. मागच्या मॅच मधला हिरो आता मात्र 0 वरती चालला. अनिकेत पिंक जर्सी परिधान केली आणि पिंक जर्सी परिधान करून काय खेळ करतात हे दोन्ही संघ, आणि पिंक जर्सी मध्ये खेळ कसा करायचा हे बालादादालाही नक्की माहिती आहे. सध्याच्या हंगामामध्ये खूप चांगला फॉर्म मध्ये ऐरोली कोळीवाडा. चला भावेश पाटील, प्लॉट नंबर 77 मित्रमंडळ यांच्याकडनं भावेश पाटील यांना सुवर्ण संधी. हॅट्रिक षटकाराला त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला भावेश पाटील जावयात या वाशी गावाचे, आणि आता संघ मात्र अडचणीमध्ये. ओमकार डोणपे तिसऱ्या ओव्हर मध्ये राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र लेग स्पिन केला गेला, बॉल पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं ओमकार डोणपेचं, आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली ओमकार डोणपेची, बॅटिंग मध्ये एवढी दमखम दिसली नाहीये मागच्या मॅच मध्ये, तो गोलंदाजी मध्ये चांगले योगदान देत असताना आपल्या टीमसाठी कॅप्टन आहे टीमचा. दुसरा बॉल भावेश पाटील यांच्यासाठी लेग स्टिक कदाचित या सोडून गेला, आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो. अवंत रूपामध्ये 1 धाव मिळेल, एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 15 धावा. भरपूर वेळेनंतर मात्र स्कोर कार्ड जो आहे ना तो पुढे चाललाय. आता 15 धावा धाफलकावरती लागलेत. भावेश पाटील, अनिल जाधव सारखा आणखीन एक तगडा खेळाडू या टीम मध्ये आहे, डगआउट मध्ये तो आहे अजून. यावेळेस पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर लेग स्पिन होतोय, बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. यावेळेस हलकासा टर्न झाला आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काशी येत ओमकार डोणपेची लेग स्पिन सातत्याने करत असतो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ही या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगलं खेळलं जातं, आणि मागच्या हप्त्यामध्ये याच कदाचित मैदानावरती अंडरआर्म बॉक्स मॅचेस झाल्या होत्या, आणि त्यामध्ये ओमकार डोणपेने खूप चांगला खेळ केला होता. तो ओरम क्रिकेट ही खूप चांगला खेळतो. चला तर आमच्यापर्यंत माहिती आलेली की ओमकार डोणपेच्या टीमने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलली होती या मैदानावरती, ज्यावेळेस बॉक्स क्रिकेटची मॅच झाली होती. भरपूर साऱ्या विकेट्स पाहायला मिळतात या मैदानावरती. यावेळेस मात्र परफेक्ट मिड ऑफ द बॅट, वाव व्हाट अ शॉट. विजेच्या तारेला बॉल लागला, परंतु या बॉलला थांबवू शकत नाहीये विजेची तार ही. चेंडू सीमा रेषा पार. भावेश पाटीलच्या बॅटमधून आला षटकार. टीमची धावसंख्या धाफलकावरती 21 धावा धाफलकावरती, आणि त्याचबरोबर सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक घेतली ओमकार डोणपेने तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल रवींद्र पाटील यांच्याकडनं. चला भावेश पाटील यांच्यासाठी मात्र सुवर्ण संधी. पहिले 2 बॉल जर पाहिले तर दोन्ही बॉल निर्धाव, परंतु त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती प्रहार करत असताना काऊ कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर भावेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाला. भरपूर मोठा फटका पाहायला मिळाला. हॅट्रिक षटकारासाठी त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्लॉट नंबर 77 मित्रमंडळ यांच्या वतीने.
चला ओमकार टोनपे फिल्डिंग मध्ये विवरचना पाहायला मिळते. आता 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लाईक डीप मिड विकेट काऊ कॉर्नर त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ आता मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे कव्हर एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे बॅकवर्ड पॉइंट संपूर्ण ओपन आहे. ऑन साइड कळालाय ओमकार टोनपेला कळालाय की ऑन साइड जो आहे ना तो भरपूर स्ट्रॉंग आहे भावेश पाटीलचा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय ओमकार टोनपेने. षटकारानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती लागल्यात. रुद्रलन महापे संघ 4 बॉल आतापर्यंत झालाय. संघर्षमय खेळी भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये करतोय. जितू आलाय. जितू यादव जो नॉन स्ट्राईक वरती आहे त्याच्यामध्येही दमकम आहे. मनगडामध्ये त्याच्याही पावर आहे. थोडीशी बातचीत करत असताना शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. 2 बॉलात 4 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. ओमकार टोनपे राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फिरवण्यामध्ये यशस्वी झाले. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि इथे आपण पाहू शकाल जसा बॉल पिच होतोय ना विकेटवरती टर्न होतो. बॉल भरपूर टर्न होतोय. ओमकार टोनपे 5 जर बॉल पाहिले ना तर बाहेरच्या दिशेला वळण घेतलेत 5ही जे बॉलने. आणि आता शेवटचा बॉल पाहूयात. तोही लेग स्पिनच पाहायला मिळेल का? मला तरी वाटते तोच टाकतील. कारण की सध्या जर पाहिलं तर भावेश पाटील थोडासा त्यांना त्रास झाला. लेग स्पिन पासून यस लेग स्पिन पुन्हा एकदा टाकला गेला. आणखीन एक निर्धाव षटक चांगला षटक पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला शेवटचा. त्यामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. एक षटकार येऊन सुद्धा फक्त 7 धावा खर्च केल्यात ओमकार टोनपेने. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतो ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन आणि GR तुर्भे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच यायचंय. थँक्यू. मराठा वॉरियर्स यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे भावेश पाटीलला. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चौकारालाही 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला जितू यादव आता स्ट्राईक वरती आहे. टीमची धावसंख्या 21 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय. दुर्वेश पाटील आला. चला शेवटचा षटक दुर्वेश पाटील आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इन्व्हाइट करतोय. GR तुर्भे टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन हितेश कोटकर प्लीज या. कॅप्टन ऐरोली कोळीवाडा आणि GR तुर्भे टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. चला मॅचला होते सुरुवात पुन्हा एकदा. शेवटच्या षटकामध्ये आपण आलोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. तुर्वेशांचा पहिलाच बॉल वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा ऑफ स्टंपचा. हा भरपूर बाहेर बॉल वाईट बॉल पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 22. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आम्ही ज्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. यावेळी समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो लँड मात्र होईल सरळ सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय. इट्स बाउंड्री चौकार. 4 धावा मिळतील. आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय सूर्यकांत मडवी बालादादा यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. नाही आले का? संघ पुढे पाठवलाय. कदाचित ते नसतील पण आज कारण की शुक्रवारचा दिवस आहे. थँक्यू डीजे मास्टर. चला हितेश कोटकर कॅप्टन. आज दुसरा कोण आहे कॅप्टन? ऐरोली कोळीवाडा. चला अभि जोशी आलेत. आणि GR तुर्भे टीमचे कॅप्टन आपण लगेच या. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा दुर्वेश. यावेळेस पंचांचा इशारा आला. हा नो बॉल आहे. पंचांचा इशारा आला. भीमर चेंडू आहे. बॉल ड्रॉप झालाय आणि त्याचा मात्र फायदा उचलत असताना या 3 धावा पळून काढलेल्या आहेत. जितू यादवच्या बॅटमध्ये आता धावा यायला सुरुवात झालेली आहे. रुद्र एलन महापेट टीमसाठी टीमची धावसंख्या तब्बल 29 धावा धावफलकावरती लागल्यात.
या ओव्हरमध्ये थोडस महागडी गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल असणारा, या फ्री हिटच्या बॉलवरती आता मोठ्या फटक्यांची गरज असेल, कारण की धावा येत नव्हते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय ध्रुवेश पाटील. पहिल्याच बॉलवरती ही व्हाईट बॉल, त्याच्यानंतर समोरच्या दिशेला हेलिकॉप्टरचा चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा बिमर बॉल टाकला गेला. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका सानपाडा टीम. अजय पाटील गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल ध्रुवेश पाटील समोर जितू यादव, त्याच्या बॅट मध्ये आता धावा यायला सुरुवात झाली. रुद्र एलन महापे टीमसाठी फ्री हिटचा बॉल, राईट अप ओ द विकेट. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला, फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, चौकार आलाय जितू यादवच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 33 धावा, 33 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 33 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. थँक्यू सो मच विशाल रोकडे, अजय पाटील, हे जे खेळाडू आहेत ना, यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. विकेटचं पतन, जितू यादवची विकेट मिळालेली आहे. भरपूर मार खाल्ला जितू यादवचा या गोलंदाजाने, परंतु ध्रुवेश पाटीलने देखील परतीचा इशारा दर्शवलाय. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जितू यादव झालाय बाद. थँक्यू सो मच. चला 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात 12. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला, रोशन आला. गोलंदाज तयार होतो राईट अमोर द विकेटने. यावेळी समोरच्या दिशेला उडवलाय, लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक, घेत आहे, जज करतील का? झेल झालाय, पुन्हा एकदा ड्रॉप आणि धावा मिळतील 2. कदाचित पंचांकडे स्ट्रॉंग अपील देखील केलेली आहे. पाहूयात आता पंच काय सांगतील. सेफ पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय सेफ आणि 2 धावा मिळतील. या भरपूर महत्वाच्या असतील धावा रुद्र एलन महापे या टीमसाठी. टीमची धावसंख्या 35 धावा 10 फलकावरती आतापर्यंत लागल्यात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 35 धावा 10 फलकावरती लागल्यात. रोशन आला बॅटिंग साठी राईट आर्म विथ द विकेटने. ध्रुवेश पाटील थोडासा मागडा जरूर पाहायला मिळतो, परंतु या 2 बॉल मध्ये धावा कमी खर्च कराव्या लागणार आहेत. यावेळी समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा रेषा पार, स्टँड अँड डिलिव्हरचा फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. चला व्हॉलेंटियर्स मैदानाच्या बाहेर आपण थांबायचंय. चला शेवटचा बॉल आहे.
आणि रोशनच्या बॅटमधनं आलाय चांगला फटका. 41 धावा दाफलकावरती आतापर्यंत लागल्या. चांगल्या स्कोर कडे वाटचाल झालेली रुद्र महापे टीमची. यावेळेस बॉल सोडून दिला आणि हा बॉल मात्र पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या 42, 42 धावा. एक निर्धाव षटक आलाय तरीही 42 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय हा संघ. आतापर्यंत शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक. ध्रुवेश पाटील भरपूर महागडं षटक ध्रुवेश पाटीलचं पाहायला मिळालंय. त्यावेळेस फुल टॉस बॉल आहे. लाजवाब फटका. अजय पाटील त्या ठिकाणी आहेत. अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. चला 2 धाव मिळतील का? चला 2 धाव तर मिळाल्यात. चांगले क्षेत्ररक्षण अजय पाटील डॉलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि चला आता पंच टॉस जिंकलाय GR तुर्भे टीमचे कॅप्टन. आणि पहिल्यांदा तुर्भे टीमचे कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर निर्णय त्यांचा आलाय फिल्डिंग करू असा निर्णय घेण्यात आलाय. सर ऐरोली कोलीवाडा अभि जोशी तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि तो 5 षटकांचा हा सामना असेल. अभि जोशी मनोज चव्हाण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सोहम जोशी असेल. बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. 24 बॉल आणि 45 धावांचा लक्ष्याचा पहाटला करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओमकार टोनपे भरत वाडवाल. पहिला बॉल जीतू. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला उडवलाय. नॉट अ फोन पे नॉट अ गुगल पे. ओमकार टोनपेच्या बॅट मधून धमाका. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका खेळलाय. अगदी रडार मध्ये होता. स्लॉट मध्ये होता ओमकार टोनपे. खऱ्या अर्थाने कमी वयामध्ये या खेळाडूने प्रभावित केलाय. सानपाडा गावाचं नाव या खेळाडूने अगदी उंचावर नेण्याचं काम केलंय. थँक्यू डीजे. प्रभावित केलाय या ओमकार टोनपेने. इम्प्रेस केलाय. पहिल्या बॉलवरती हल्ला बोल केलाय. इथे आणखीन एक फटका. क्या बात आहे. ओ माय गॉड. थ्रू द कव्हर केलाय इनफिल्डच्या वरून. कॉपी बुक स्ट्रोक. बॉल सीमा पार. आणखीन एक धावा मिळत आहे. 4 आणि ओमकार टोनपेने केलाय वार. क्या बात आहे. काय फटका खेळलाय. ना गुगल पे ना फोन पे. आम्हाला फक्त आणि फक्त ओमकार टोनपे. क्या बात आहे. इम्प्रेस केलाय. या खेळाडूने प्रभावित केलाय. इम्प्रेस केलाय. हल्ला बोल केलाय. कमी वयामध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडलाय. थँक्यू डिझिंग. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न. संयमाचं क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट. कॅल्क्युलेटेड क्रिकेट. सन्मान दिलाय. कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं गरजेचं आहे. ओमकार टोनपेकडे चांगली सेन्स आहे. सिंगल मिटिंग. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सध्या सुरू आहे. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 45 धावांचा पहाटला करायचा आहे. प्रभावित केलाय. आता स्ट्रायकिंगला भरत वाडवाल याही खेळाडूने प्रचलित केलाय. बॅटिंग मध्ये आपल्या नावाचा बोलबाला केलाय. इम्प्रेस केलाय. ओमकार टोनपे आणि त्याच्याबरोबर भरत वाडवाल सानपाडा गावाची A1 जोडी सध्या आपण क्रीडांगणावरती पाहत आहे. 11 धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या सुरू आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल. भरत वाडवालच्या बॅट मधून धमाका. बॉल चाललाय गुदगुदल्या करीत. आर पार. सीमारेषा फरार. आलाय चौकार. मागील मॅच मध्ये चौकार ठोकून निराश केला होता. परतला होता. आता कमबॅक करावा लागेल. भरत वाडवाल ओमकार टोनपेची साथ द्यावी लागेल. फटका चांगला खेचलाय. चांगली बॅटिंग सध्या तरी करतोय. बॅटिंगच्या आपल्या जोरावरती याही खेळाडूने छाप सोडले. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या माझ्या बरोबर संजू दादा जुडलेले आहेत. 15 धावा धावफलकावरती आहे. सध्या पहिलं षटक सुरू असताना 15 धावा धावफलकावरती आहे. इथे पहा लॉग ऑफला उडवलाय. मिडॉनला प्रोटेक्शन आहे. अलॉंग द ग्रास चांगली फिल्डिंग होती. भावेश पाटील तिकडे होते. चांगली फिल्डिंग त्यांच्याही माध्यमातून होती.
डॉट बॉलच्या वेळेला सांगता होते 15 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल आणि हुक केलाय. मिड विकेटला हुक केलाय. भरत वाडवालनं 6 धावा बुक केलाय. बॉल सीमा पार. शॉर्ट आर्म पुल, पुल पॉवरफुल, पुल ब्युटिफुल आणि पुल सक्सेसफुल. आलाय षटकार. अगदी रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता. भरत वाडवालच्या बॅट मधून धमाका आलाय. काय फटका खेळलाय. टायमिंग बेमिसाल परफेक्ट टायमिंग जुळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी स्लॉट मध्ये होता. काय फटका खेळलाय. 6 धाव्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 6 धाव्याच्या बरोबर टीम श्रेया 11 सानपाडा हा संघ जाऊन पोहोचलाय 21च्या घरामध्ये. 21 धावा धावफलकावरती. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये या दोन्ही बॅटरने हल्ला बोल केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये सानपाडा गावाची इवन जोडी अगदी बरसली आहे. 6 धावेने 21 धावा धावफलकावरती. याच्यानंतरच्या मॅच मध्ये पंकज पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तुर्वी गावाचं नेतृत्व सातत्याने करताना दिसत आहेत. त्यांना आपण पाहू शकाल. 21 धावा धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. चंदन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. अगदी कमी वयाचा खेळाडू या गोलंदाजानेही प्रभावित केलाय. मागील 2-3 महिने चांगला गाजवलाय. कमी वयाचा खेळाडू. त्या कमी वयाच्या खेळाडूला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. चंदन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती सध्या तरी चांगली कामगिरी तो करतोय. या मुवमेंटला पुन्हा एकदा गोलंदाजी त्यांना पाहताय. इथे पहा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील आहे. इथे पहा फिल्डिंग खराब होते परंतु सावरलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओह माय गॉड. चुकी निर्माण झाली. आंखों ही आंखों इशारा किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया. डोळ्यामध्ये डोळा टाकून एकेरीला दुहेरीमध्ये अगदी चित्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं कन्वर्ट केलाय. 2 धावाच्या बरोबर दुहेरीच्या बरोबर टीमची धावसंख्या 23. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. GR तुर्बे याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळेल. GR तुर्बे, सन्मेश वाघमारे, अजित चव्हाण, त्याच्याबरोबर पंकज पाटील. लेग बायचा इशारा येतोय. यस. ते 20 धावा धावफलकावरती आहे. ते 20 धावा धावफलकावरती आहे. इथे पहा चांगला बॉल आहे. चॉप केलाय. खोलवर टप्पा. परफेक्ट खोलवर टप्पा. परफेक्ट बुंदा इनटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोदून काढलाय. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. परफेक्ट खोलवर टप्पा. छोटा पॅकेट बडा धमाका. कमबॅक केलाय. इम्प्रेस केलाय या गोलंदाजानं. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. चांगल्या बॉलची पिचिंग होती. चांगल्या अँगलची सांगता होती. ओमकार टोनपेला गतीने बीट केलाय. धावफलकावरती आपण धावा पाहताय. 23 वरती सध्या स्थिर आहे. चंदननं कमबॅक केलाय. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर चंदनचं स्पेल सध्या तरी चांगल्या प्रमाणे आपण त्यालाही पाहताय. इथे पहा ओव्हर द विकेट डे. पुन्हा एकदा चांगला बॉल अलॉंग द ग्रास. बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. थ्रो देखील चांगला आलाय. सिंगल मिळते. कलेक्शन देखील चांगल्या प्रकारे झालेलं आहे. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 24. धावा धावफलकावरती आहे. चांगली गोलंदाजी होते. कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये थोडा महाग न ठरला होता जीतू. त्याच्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता धारण होते या गोलंदाजाकडे. चंदनला आपण पाहताय. इथे पहा चांगला बॉल स्ट्रेट खेळलाय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास ऑन साइडला चाललाय. फिल्डिंग चांगली होती. पुन्हा एकदा सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे. 4 बॉलचा खेळ सध्या संपलाय. 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगला स्पेल सध्या तरी हातातोय. चंदनला आपण पाहताय. अचूक टप्प्यावरती
सटीक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. 25 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणता येणार. ओमकार टोनपे आणि भरत वाडवाल या दोन्ही बॅटरला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. चांगली गोलंदाजी म्हणता येणार. 25 धावा धावफलकावरती आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. इथे पहा फटका चांगला खेळलाय. स्ट्रेट खेळलाय. डाऊन द ग्राउंड. सर्वात श्रेष्ठ क्षेत्र निवडलंय. क्रिकेटामधील सर्वात योग्य दिशा निवडले. बॉल सीमा पार. ओमकार टोनपेच्या बॅट मधून हा खणखणीत आलाय. चौकार. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. 29 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमकार टोनपे अगदी बरसलाय. लोकनेते चषक त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा जिंकणारा खेळाडू. कमी वयामध्ये सानपाडा गावाचं नाव या खेळाडूने साता समुद्रापलीकडे नेलाय. सानपाडा गावाला पटलावर नेण्याचं काम या खेळाडूने केलंय. शेवटचा बॉल. इथे पहा शेवटचा बॉल. बॅटची कडा घेतलाय. बॉल चाललाय वेगाने. नो डाऊट. नो चान्स. धावा मिळत आहे 4-4. थँक्यू थँक्यू डीजे. धावा झालेल्या आहेत 33. 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. येणारे 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. याच्यानंतरची मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला पंकज पाटील तर एका बाजूला अभि जोशी. एका बाजूला रवी पाटील तर एका बाजूला आपण पाहू शकाल मनोज चव्हाण. हे कॉन्टेस्ट, हे बॅटल आपण पाहताय. एका बाजूला सन्मेश तर एका बाजूला कुणाल. हे बॅटल, हे संघर्ष आपण पाहतोय. 45 धावांचा पाठलाग करायचा. चला डगआउट दिलेला आहे अभि जोशी. पंकज पाटील तुम्हालाही डगआउट दिलाय. त्या डगआउट मध्ये येऊन बसायचंय. प्रत्येक खेळाडू कक्ष दिलेला आहे. दोन्ही टीम त्या डगआउट मध्ये तुम्हाला बसायचंय. मनोज चव्हाण इन ऍक्शन मध्ये पाहणार आपण त्यालाही. सोहम जोशी असेल. सध्या हरिओम नाहीये, बाला नाहीये, बाला सुद्धा देखील नाहीये या मॅच मध्ये असं वाटतंय. हरिओमची देखील सँडी देखील नसेल. मगाशी आपण पाहू शकाल अभि जोशी बरोबर भेट झाली. आमचे जवळचे मित्र, चांगले प्रामाणिकपणा ऍज अ स्पोर्ट्समॅन पिरियड त्यांच्याकडून आपण सातत्याने पाहतच असतो. इथे फटका चांगला आहे. कव्हरला उडवलाय. क्रॅकिंग. एक डब्बा घेत. बॉल चला वेगाड. फिल्डर पकडेल, फेकेल. 2 धावांमध्ये यश मिळालंय. चला मनोज चव्हाण, सोहम जोशी, अभि जोशी शुभेच्छा आहे. हितेश कोटकर असेल आणखीन एक 30 तरार गोलंदाज. त्यालाही इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. सगळी टीम आपण पाहू शकाल. ऐरोली कोलीवाडा. अकरा बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील फटका चांगला आहे. क्रॉस अलॉंग द ग्रास. कार्पेटच्या साह्याने ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली होती. सिंगल मी ते ओमकार टोनपेने थांबवलाय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 36 धावा धावफलकावरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल 9 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 46 धावा धावफलकावरती आहे. दहा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 36 धावा धावफलकावरती आहे. तुर्बे टीम मध्ये देखील आपण पाहू शकाल रितेशचा देखील समावेश झालाय. खूप चांगला कमबॅक त्याही खेळाडूने केलाय. इथे देखील चॉप केला. बॅटची कडा घेते. लॉंग स्टॉप रिझनला नशिबाची मिळाली साथ. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार.
थँक्यू डीजे. 36 धावा धावफलकावरती आहे. 40 धावा झालेल्या आहेत. 5 धावांची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 5 धावांची गरज. ओमकार टोनपे सध्या फेस करतोय. 9 बॉल मध्ये 5 धावा. नाही फोन पे, नाही गुगल पे, ना ओमकार टोनपे. आणखीन एक धमाका. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जी.आर. तुर्बे, रवी दादा लगेच बिल्डिंग लावा. जी.आर. तुर्बे, पंकज पाटील अँड कंपनी, चला लगेच बिल्डिंग लावा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही फोन पे, नाही गुगल पे, नाव ओमकार टोनपे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला ओमकार लगेच द्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 32 धावांची बहारदार इनिंग. 45 धावांचा पहाटला करायचा होता आणि त्याच्यामध्ये 32 धावांची आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. ओमकार टोनपे वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. ज्या खेळाडूने कमी वयामध्ये मित्रांनो आपल्या नावाची छाप आगळी वेगळी सोडलाय. ओमकार टोनपे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओमकार काय खेळ केलाय, प्रभावित केलाय. कमी वयामध्ये ज्या खेळाडूने मित्रांनो सानपाड्या गावाचं नाव आज पटलावरती आणलाय, तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी राकेश भोईर यांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ती दिली जाईल. ओमकार टोनपे प्रभावित केलाय, प्रचलित केलाय. या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आज तल्लीन केलाय. ओमकार टोनपे, ओमकार तुझ्यापर्यंत येतो पुन्हा एकदा. कमी वयामध्ये सानपाड्या गावाचं नाव, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. ओमकार पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच जिंकलाय. 45 धावांचा पाठलाग करायचा होता. काय गेम प्लॅन चाललं होतं? थँक्यू डीजे मास्टर. ओमकार तुझ्या डोक्यामध्ये काय गेम प्लॅन चाललं होतं? संघ अडचणीमध्ये होता, भरपूर स्ट्रगल तू केला ओमकार, भरपूर मेहनत घेतोयस. कसं वाटलंय आणि मॅन ऑफ द मॅच तू जिंकलाय, काय भावना व्यक्त करतोस? पहिल्या मॅचला बॅटिंग नव्हती झाली तर टीमचा चांगला सपोर्ट आहे. बॅक केला की दुसऱ्या मॅचला स्ट्रॅटेजी हीच होती की पॉवर प्लेमध्ये रन झाले पाहिजे आणि ते सक्सेसफुल झालं. तर मग नंतर आम्ही फ्रीमॅन बॅटिंग केली बाकीचे 3 ओव्हर. ओमकार तुझ्या नेतृत्वाखाली संघ खेळतोय, कशा रीतीने टीमला घेऊन चालतोय? म्हणजे तुझ्या टीमला कशा रीतीने बॅक करतोयस? बॉलिंग अटॅक पाहतोयस, फिल्डिंग अटॅक पाहताय, बॅटिंगचं परफॉर्मन्स तू पाहतोय, कशा रीतीने घेऊन चालतोय? म्हणजे तुझ्या नेतृत्वाखाली टीम कशी घेऊन चालतोयस?